आजची अमावस्या आणि देवीची अद्भुत यात्रा. ज्या रात्री देवीची पालखी गावात आली, त्या रात्री घडलेला चमत्कार. नमस्कार भक्तांनो, जय माता दी, जय अंबे, जय जगदंबे. आजची ही कथा साधी नाही. आज आपण ऐकणार आहोत एका अशा अमावस्येची कथा, ज्या अमावस्येच्या रात्री संपूर्ण गाव देवीच्या यात्रेसाठी सजलं होतं. गावात हजारो भक्त आले होते. ढोल ताशांचा गजर सुरू होता. देवीच्या मंदिरासमोर दिव्यांची आरास करण्यात आली होती आणि गावातील प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. आजच्या दिवशी आईच्या दर्शनाला जायचंच. पण त्या रात्री एका गरीब भक्ताच्या आयुष्यात असं काही घडलं की त्याला स्वतः देवीने दर्शन दिलं की काय, असा प्रश्न संपूर्ण गावाला पडला. आणि विशेष म्हणजे हा प्रसंग घडला अगदी अमावस्येच्या काळोख्या रात्री. भक्तांनो, अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काही लोक अमावस्येला अशुभ मानतात, पण आपल्या हिंदू परंपरेत अमावस्येला अनेक धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पितरांचे स्मरण केलं जातं, देवाची पूजा केली जाते, घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते आणि अनेक ठिकाणी देवीच्या यात्रा, जागरण आणि धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. अशीच एक यात्रा होती एका छोट्याशा गावातली. गावाचं नाव होतं देवगाव. गावाच्या अगदी टोकाला एक जुनं देवीचं मंदिर होतं. मंदिर खूप मोठं नव्हतं, पण गावातील लोकांची देवीवर अपार श्रद्धा होती. देवीचं नाव होतं आई भवानी. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सुंदर मूर्ती होती. कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात फुलांच्या माळा, हातात त्रिशूळ आणि डोक्यावर चांदीचा मुकुट. देवीसमोर नेहमी एक अखंड दिवा तेवत असे. गावातील लोकांचं असं म्हणणं होतं की या मंदिरात जो कोणी मनापासून प्रार्थना करतो, त्याची आई भवानी नक्कीच ऐकते. याच गावात राहत होता एक गरीब तरुण. त्याचं नाव होतं गणेश. गणेश खूप साधा आणि मेहनती होता. त्याच्याकडे मोठं घर नव्हतं, शेतीही फारशी नव्हती. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे आई भवानीवरची अढळ श्रद्धा. गणेश दररोज सकाळी उठून मंदिरात जायचा, देवीसमोर हात जोडायचा आणि म्हणायचा, आई, माझ्यासाठी काही मागत नाही, माझ्या घरच्यांना सुखी ठेव, माझ्या आईला निरोगी ठेव आणि माझ्या हातून कोणाचंही वाईट होऊ देऊ नकोस. हीच त्याची प्रार्थना होती. त्या वर्षी गावात अमावस्येची मोठी यात्रा आयोजित करण्यात आली. 10 दिवस आधीपासूनच तयारी सुरू झाली. मंदिर रंगवलं गेलं, रस्त्यांवर तोरणं बांधली गेली, दुकाने सजली, खेळणी, मिठाई, फुलं आणि पूजेचं साहित्य विकणारे व्यापारी गावात आले. यात्रेच्या दिवशी सकाळपासूनच गावात गर्दी होऊ लागली. दूरदूरच्या गावातून भक्त येऊ लागले. कोणी पायी आले, कोणी बैलगाडीतून आले, तर कोणी वाहनाने आले. मंदिरासमोर मोठी रांग लागली. देवीच्या दर्शनासाठी लोक तासनतास उभे होते. गणेशही सकाळी मंदिरात गेला, पण त्या दिवशी त्याच्या मनात एक वेगळीच चिंता होती. त्याची आई अनेक दिवसांपासून आजारी होती. घरची परिस्थितीही खूप कठीण होती. आईला औषधं आणण्यासाठी पैसे हवेत, पण गणेशकडे पैसे नव्हते. तो देवीसमोर बसला, डोळे मिटले आणि म्हणाला, आई, तू माझी आई आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, ना मोठी पूजा, ना सोनं, ना चांदी. फक्त हे 2 हात आहेत आणि तुझ्यावरची श्रद्धा आहे. माझ्या आईला बरं कर. असं म्हणताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याने देवीच्या चरणी डोकं ठेवलं आणि शांतपणे घरी परतला. दुपार झाली, यात्रा आणखी मोठी झाली. संध्याकाळ झाली. मंदिराभोवती हजारो दिवे लावले गेले. ढोल ताशे वाजू लागले. लेझिम पथक आलं. महिलांनी देवीच्या नावाने भजन सुरू केलं. अंबे मातेचा जय जयकार, जय भवानी, जय जगदंबे. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. रात्री देवीची पालखी निघणार होती. गावात ही पालखी विशेष मानली जायची. देवीची मूर्ती पालखीत ठेवून गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढली जायची. पालखीच्या पुढे ढोल ताशे, मागे हजारो भक्त आणि मध्ये देवीची पालखी. लोकांच्या डोक्यावर फुलांची उधळणं. सगळीकडे जय माता दीचा जयघोष. गणेशही पालखीच्या दर्शनासाठी निघाला, पण त्याची आई घरी एकटी होती, म्हणून तो जास्त वेळ थांबणार नव्हता. तो देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडताना पाहून घरी परतण्याचा विचार करत होता. रात्र झाली. आकाशात चंद्र नव्हता. अमावस्येची काळोखी रात्र होती, पण गाव मात्र दिव्यांनी उजळून निघालं होतं. देवीची पालखी बाहेर आली. भक्तांनी जयघोष केला. आई भवानीचा विजय असो, जय अंबे, जय जगदंबे. पालखी हळूहळू पुढे निघाली. गणेश गर्दीत उभा होता. त्याने देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. तो मनात म्हणाला, आई, आज माझ्या घरातही ये. आणि तो घरी निघाला. पण काही अंतर चालल्यानंतर गणेशला अचानक जाणवलं की त्याच्या मागून कोणीतरी त्याला हाक मारत आहे. गणेशा. तो थांबला.
मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. काही पावलं पुढे गेल्यावर पुन्हा आवाज आला, गणेशा. यावेळी आवाज अगदी स्पष्ट होता. गणेशने आजूबाजूला पाहिलं. रस्ता जवळजवळ रिकामा होता. यात्रेची मिरवणूक पुढे गेली होती. दूरवर फक्त ढोलांचा आवाज ऐकू येत होता. गणेश थोडा घाबरला, पण त्याने मनात देवीचं नाव घेतलं, आई भवानी, आणि पुढे चालू लागला. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध स्त्री दिसली. तिच्या अंगावर साधी साडी होती. हातात एक छोटीशी काठी होती. ती एकटीच उभी होती. गणेश तिच्या जवळ गेला. आजी, तुम्ही इथे एकट्या का उभ्या आहात? वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा, मला मंदिरापर्यंत जायचं आहे, पण माझ्याबरोबर कोणी नाही. तू मला तिथपर्यंत घेऊन जाशील का? गणेशने क्षणाचाही विचार केला नाही. तो म्हणाला, हो आजी, चला. त्याने वृद्ध स्त्रीला आधार दिला. दोघे मंदिराच्या दिशेने चालू लागले. रस्ता अंधारात होता. अमावास्येची रात्र होती. पण गणेशच्या मनात आता भीती नव्हती. कारण त्याला वाटत होतं, ही आजी देवीच्या दर्शनासाठी आली आहे. तिला मंदिरापर्यंत पोहोचवणं म्हणजे देवीचीच सेवा. काही वेळाने दोघे मंदिराजवळ पोहोचले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की मंदिराचा मुख्य दरवाजा बंद होता. पालखी मिरवणुकीसोबत गावातील सगळे लोक पुढे गेले होते. गणेश म्हणाला, आजी थांबा, मी दरवाजा उघडतो. त्याने मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजाकडे पाहिलं. तो दरवाजा अर्धवट उघडा होता. गणेशने तो उघडला आणि दोघे आत गेले. मंदिरात पूर्ण शांतता होती. फक्त देवीसमोरचा अखंड दिवा तेवत होता. वृद्ध स्त्री हळूहळू देवीसमोर गेली. तिने हात जोडले आणि डोळे मिटले. गणेशही तिच्या मागे उभा राहिला. काही क्षणांनी वृद्ध स्त्री म्हणाली, गणेशा. हो आजी, तू आज माझ्यासाठी जे केलंस त्याचं फळ तुला नक्की मिळेल. गणेश हसला. तो म्हणाला, आजी, मी काही केलं नाही. आईची सेवा केली. वृद्ध स्त्रीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हीच तर तुझी भक्ती आहे. इतकं बोलून तिने देवीच्या चरणांकडे पाहिलं. गणेशनेही देवीकडे पाहिलं. आणि पुढच्याच क्षणी मंदिरातील दिवा अचानक खूप तेजाने पेटला. गणेश काही क्षण डोळे मिटून उभा राहिला. पुन्हा डोळे उघडले तर वृद्ध स्त्री तिथे नव्हती. गणेश घाबरला. आजी, त्याने मंदिरात सर्वत्र पाहिलं. कोणीच नव्हतं. तो मंदिराच्या बाहेर धावला, पण तिथेही कोणी नव्हतं. गणेशला काहीच समजेना. तो पुन्हा गाभाऱ्यात आला आणि देवीच्या मूर्तीसमोर उभा राहिला. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. देवीच्या मूर्तीच्या चरणाजवळ एक लाल रंगाचं फूल पडलं होतं. ते फूल गणेशने यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्याने हात जोडले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो म्हणाला, आई, तू माझ्याकडे आली होतीस का? गणेश बराच वेळ तिथेच बसून राहिला. नंतर तो घरी गेला. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं, त्याची आई शांत झोपली होती. काही दिवसांनंतर तिची तब्येत हळूहळू सुधारू लागली. गणेशच्या घरातील परिस्थितीही बदलू लागली. त्याला गावातच एक चांगलं काम मिळालं. काही महिन्यांत त्याने आईची औषधं व्यवस्थित सुरू केली आणि तो दर अमावास्येला देवीच्या मंदिरात जाऊ लागला. पण त्याने कधीही त्या घटनेचा गर्व केला नाही. तो नेहमी म्हणायचा, देवीने मला चमत्कार दाखवला की नाही हे मला माहीत नाही. पण त्या रात्री मला एक गोष्ट नक्की समजली. देवाची भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर गरजू माणसाला मदत करणं ही सुद्धा देवीचीच पूजा आहे. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. अमावास्या आली म्हणून घाबरण्याची गरज नाही. आपण आपल्या श्रद्धेनुसार देवाचं स्मरण करू शकतो, पितरांचं स्मरण करू शकतो, गरजू व्यक्तीला मदत करू शकतो, घरात दिवा लावू शकतो, देवीसमोर प्रार्थना करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, मनात चांगले विचार ठेवू शकतो. कारण देवाला मोठमोठ्या पूजा करण्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि माणुसकी अधिक महत्त्वाची आहे. आज जर तुमच्या आयुष्यातही एखादी अडचण असेल तर देवीसमोर मनापासून प्रार्थना करा. पण त्याचबरोबर तुमच्या परीने प्रयत्नही करा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र असतील तर जीवनात बदल घडू शकतो. आजच्या अमावस्येच्या निमित्ताने आई भवानीच्या चरणी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे आई भवानी, ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांच्या घरात सुख दे. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनाला शांतता दे. ज्यांना आजारपणाचा त्रास आहे त्यांना धैर्य दे. ज्यांच्या हातात काम नाही त्यांना योग्य मार्ग दाखव. ज्यांच्या घरात भांडणं आहेत तिथे प्रेम निर्माण कर. आणि प्रत्येकाच्या घरात तुझा आशीर्वाद राहू दे. जय माता दी, जय भवानी, जय जगदंबे. भक्तांनो, आजची देवीची यात्रा आपल्याला फक्त एक कथा सांगून जात नाही,
ती आपल्याला एक विचार देऊन जाते. देव शोधण्यासाठी नेहमी मंदिरातच जावं लागत नाही. कधी कधी एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देताना, एखाद्या वृद्धाला रस्ता पार करून देताना, एखाद्या दुःखी व्यक्तीचं दुःख ऐकताना आणि एखाद्याला संकटाच्या वेळी मदतीचा हात देताना देव आपल्याला भेटत असतो. म्हणून या अमावस्येला एक संकल्प करा. मी कोणाचं मन दुखावणार नाही. शक्य असेल तिथे मदत करेन, देवावर श्रद्धा ठेवेन आणि माझ्या कुटुंबासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आई भवानी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कृपा करो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. हीच आईच्या चरणी प्रार्थना. जय माता दी, जय भवानी, जय जगदंबे.